आता पाहूयात झटपट बातम्या. मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. सायंकाळी वांद्रे येथील नेव्हिल डिसोजा फुटबॉल ग्राउंड परिसरात हे आंदोलन होणार आहे. हातात तिरंगा घेऊन मुंबईकरांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. पालघरमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या निवासस्थानासमोर आरक्षण हक्क बचाव समितीचं आंदोलन सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील 17 संवर्गातील नोकऱ्यांमध्ये ओबीसी, एससी, एनटी आणि इतर सर्व बिगर आदिवासी समाज घटकांचं आरक्षण शून्य केल्यानं निषेध आंदोलन सुरू केलं. विविध घटकातील उमेदवारांची प्राधान्यानं भरती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी जागेची चाचपणी करण्यात आली. 29 ऑगस्टला जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. हे आंदोलन मुंबईत होण्याची शक्यता आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून स्टेज, बैठक व्यवस्था, येण्या जाण्याचा मार्ग या सगळ्या गोष्टींची तपासणी केली गेली आहे. पनवेल महानगरपालिकेकडून देशातील पहिला महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी पाड्यांचा देखील विकास व्हावा, त्याचबरोबर धावपटूंना निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अनोखा अनुभव घेता यावा या उद्देशानं महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. मुंबई महापालिकेतील 50 फेलो पदासाठी आतापर्यंत 4,500 अर्ज आलेले आहेत. 1 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती होणार आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष तसंच विभाग प्रमुखांच्या खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 50 ठिकाणी जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेकदा औषधं बाहेरून विकत घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो. हे लक्षात घेऊन जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. JNPA बंदरातून 360 TEU क्षमतेची पहिली लांब पल्ल्याची डबल स्टॅक मालगाडी CGMVकडे रवाना झाली आहे. त्यामुळे JNPAची लांब पल्ल्याची रेल्वे जोडणी आणि आयात निर्यात मालाच्या जलद वाहतुकीला बळ मिळणार आहे. चक्क एका रेकमधून अधिक कंटेनरची वाहतूक शक्य झाल्यानं रेल्वे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणार आहे. ओणम सणासाठी रेल्वे प्रशासनानं लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम उत्तर विशेष गाडी 23 ऑगस्टला दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहे. अदानी ग्रुपनं मुंबईच्या गणेशोत्सवात औपचारिकरित्या प्रवेश केला आहे. चिंचपोकळीचं चिंतामणी गणेशोत्सव मंडळाशी त्यांनी विशेष भागीदारी केली. 107 वर्ष जुनं असलेले चिंतामणी मंडळ या भागातील सर्वात जुनं आणि शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. गिरगावातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी आजचा आगमन सोहळा रद्द केला. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतलाय, तर अनेक गणेश मंडळांनी शांततेत बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. आगामी सण उत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी 4 अधिकारी, 35 अंमलदार सहभागी झाले होते. IIT मुंबईने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 620 PhD पदव्या प्रदान करून इतिहास रचलाय. एकाच वर्षात 600हून अधिक PhD पदव्या देणारी IIT मुंबई ही देशातील पहिली संस्था ठरली. झारखंडमधील भरती परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यामुळे भरती परीक्षेतील अनियमिततेबद्दल आंदोलन करणाऱ्या उमेदवारांनी राज्य सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा न्यायालयात बचाव न करता सरकारनं आपला विश्वासघात केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ऑगस्ट महिन्याचा शेवट एल निनोच्या प्रभावामुळे कोरडा जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरात दुष्काळाची चिंता लागून राहिली आहे. महिना संपत आला तरी राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचं समोर आलं. आतापर्यंत राज्यात 6% पावसाची तूट नोंदवली गेली. ओडिशाच्या किनारपट्टीपासून जवळपास 240 नॉटिकल मैल अंतरावर पनामाचं मालवाहू जहाज बुडालं. जहाजातील 24 खलाशी बेपत्ता. भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू आहे. ओडिशामधील पारादीप बंदरामधून लोखंडी साहित्य घेऊन हे जहाज विदेशात निघालं होतं. बंगालच्या उपसागरात हे विदेशी मालवाहू जहाज अचानक बुडालं. जपानमध्ये पहाटे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली. रिश्टर स्केलवर भूकंपाची प्राथमिक तीव्रता 5.9 मोजली गेली आहे. भूकंपाचा परिणाम पूर्व जपानच्या अनेक भागात तसंच राजधानी टोकियोमध्ये सुद्धा जाणवला. अधिकाऱ्यांच्या मते भूकंपामध्ये 23 जण जखमी झाले. नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरातून सिंहाच्या मूर्तीची चोर मंदिरातून 25 किलो वजनाची पितळेची सिंहाची मूर्ती चोरीला गेली. पोलिसांनी अवघ्या तासाभरात चोरांना अटक केली. मूर्ती विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून चोरांना अटक केली. अन्न औषध प्रशासनानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे कुर्ला संकुलातील खाद्यपदार्थ सेवेचा अन्न परवाना निलंबित केला आहे. FDAच्या या कारवाईमुळे संकुलातील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि खाद्यपदार्थ सेवा पुढील आदेशापर्यंत बंद आहे. ठाण्यातील FDAच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोकण विभागाचे निवृत्त सहायुक्त यांच्यावर करण्यात आला. तसंच आयुक्त तुकाराम मुंडे यांची निवृत्त सहायुक्तांना नोटीस बजावली असून 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
पुणे विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या विक्री आणि साठ्याविरोधात एफडीएकडून कारवाई करण्यात आली. 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान 3 आस्थापनांची तपासणी करून 8,32,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 3 एफआयआर दाखल करून 3 जणांना अटक करण्यात आली. चंद्रपूरच्या गॅस रिफिल अड्ड्यावर धाड प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाला निरीक्षण अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा. या अड्ड्यावरील धाडीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील सर्वच गॅस वितरण एजन्सीची चौकशी केली जाणार. यात साठा तपासणी आणि सिलेंडर वजनाबाबत विशेष मोहीम राबवली जाणार. नाशिकच्या अंबडमध्ये कॉलेज परिसरातील टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. तसंच KSKW कॉलेज परिसरात विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.